गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। दादरमध्ये मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लाल रंग फेकणाऱ्याला अटक झाली। ठाकरे संपत्तीच्या वादात हस्तक्षेप करत असल्यामुळेच रंग फेकल्याची कबुली आरोपीनं दिल्याची सूत्रांची माहिती आहे। पाहूया। दादरमध्ये उद्धव ठाकरेंच्या मातोश्री मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर लालशाई फेकणारा हाच तो उपेंद्र पावसकर। पोलिसांनी या पावसकरला कोर्टात हजर केलं आणि दादरच्या कोर्टानं 20 तारखेपर्यंत कोठडी सुनावली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरोपी उपेंद्र पावसकर याने गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे। संपत्तीच्या वादात उद्धव ठाकरे हस्तक्षेप करत आहेत असा मोठा आरोप पावसकरनं केल्याचं कळतंय। उपेंद्र पावसकरचा चुलत भाऊ हा ठाकरेंच्या शिवसेनेचा कार्यकर्ता आहे। दादर पोलीस ठाण्यात श्रीधर पावसकर आणि ठाकरे यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी उपेंद्र पावसकर याआधी अनेकदा गेल्याची माहिती आहे। शिवसैनिकांनी काल मासाहेबांच्या पुतळ्याचं शुद्धीकरण केलं, तो पुतळा स्वच्छ केला आणि मला असं वाटतं की पोलिसांनी त्या संदर्भात तपास करून एका व्यक्तीला अटक केलेली आहे। हे असे माथे फिरू समाजामध्ये असतात, ते कोणताही राग कुठेही काढतात। मग कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतात, कधी महात्मा फुले असतात, कधी मासाहेब मीनाताई ठाकरे असतात। याचं राजकीय भांडवल न करता अशा माथे फिरूंवरती उपचार करणं गरजेचं आहे। पावसकर नावाचा कोणतरी ती व्यक्ती आहे, अजूनही तपास चालू आहे, तो अजूनही आपल्या ताब्यामध्ये आहे। ती व्यक्ती ही दादर परिसरामध्ये राहते, एकटी राहते, परंतु त्याची संपूर्ण माहिती, त्याचे कोणाकोणाचे संबंध आहेत, राजकीय त्याचे संबंध आहेत की नाही आहेत, किंवा त्याचा नक्की हेतू काय होता, याचा अजून तपास पूर्ण व्हायचा आहे। तपास पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आपल्याला संपूर्ण माहिती दिली जाईल। पावसकर हा दादरमध्ये एकटाच राहतोय। आधी आरोपी सीसीटीव्हीत कैद झाला नाही असं बोललं जात होतं, पण आजूबाजूचेही सीसीटीव्ही पोलिसांनी शोधले आणि सीसीटीव्हीच्याच आधारे आरोपी उपेंद्र पावसकरला अटक केली। आता त्याला 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे नेमकं खरं कारण काय यावरून अधिक खुलासा पोलीस करतील। विनायक डावरुंगसह कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।